नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ सरळ सहच्या प्लॅटफॉर्मवरची तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बघा मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आरोग्य विभाग. बघा मित्रांनो, तुम्हाला थंबनेलवरून क्लिअर झालं असेल की आरोग्य विभागामार्फत येणाऱ्या ज्या वॅकन्सीज आहेत त्याबद्दलचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत की आरोग्य विभागाची जी भरती आहे, जे रखडलेली आहे बऱ्याच दिवसांपासून, तर मित्रांनो ती भरती आता कधी येणार आहे, काय येणार आहे, त्यामध्ये वयाची पात्रता काय आहे, अट काय आहे, बरोबर आहे, काय कागदपत्रे लागतात, काय वेतन किती असते, बरोबर आहे, सर्व इत्थंभूत माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे महाराष्ट्र आरोग्य विभाग 2026. बघा, महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2026, बरोबर आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसून आलेली आहे. यामध्ये बघा एकूण जागा 7195. तर बघा मित्रांनो, मोठी वॅकन्सी आहे. ठीक आहे, तर खूप सारे पद या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी, बरोबर आहे, म्हणजे गट क आणि गट ड या संदर्भात बघा वॅकन्सीज तुम्हाला या ठिकाणी डिवाइड करून दिलेल्या आहेत. तर ग्रुप सी च्या गट क च्या जवळपास 5307 जागा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत, बरोबर आहे. सोबतच 1888 जागा, ठीक आहे, ग्रुप ड च्या म्हणजे ग्रुप डी च्या तुम्हाला गट ड च्या पाहायला मिळणार आहेत. बघा मित्रांनो, तर खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत, बरोबर आहे. म्हणजे काय, तर आता अभ्यासाला आपल्याला जोमाने सुरुवात करायची. बघा मित्रांनो, तर या सर्व गोष्टी खूप दिवसांपासून जे काही रखडलेलं होतं ते सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बघा, तर सर्वात पहिले बघा, आयोगाचा हा जो GR आहे, परिपत्रक आहे, ठीक आहे, प्रसिद्धीपत्रक आहे, तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे बघा की 17 ऑगस्ट 2026 ला, ठीक आहे, हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे. आणि यामध्ये जो विषय होता की आरोग्य विभागातील गट क आणि गट ड ची रखडलेली पदभरती प्रक्रिया TCS मार्फत तातडीने राबवून जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत, बरोबर आहे. हे कधीचं आहे मित्रांनो, तर 17 ऑगस्ट 2026 आहे, बरोबर आहे. यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघा तुम्हाला दिलेल्या आहेत. हे परिपत्रक तुम्हाला विदर्भ सरळ सेवच्या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळणार. त्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये सर्व गोष्टी वाचू शकता. बघा, ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं तर या परिपत्रकाचा जो विषय होता की आरोग्य विभागातील ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या, ठीक आहे, ज्या वॅकन्सीज आहेत, जे पद आहेत, जे रखडलेले आहेत, तर ते लवकरात लवकर TCS मार्फत, ठीक आहे, म्हणजे भरण्यात यावे ती पदे, ठीक आहे, हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. सोबतच बघा, एक आणखी तुम्हाला एक अपडेट पाहायला मिळेल 21 ऑगस्ट 2026 ला, म्हणजे एकदम रिसेंटला हे अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, बरोबर आहे. तर शेवटचं जे अपडेट आहे ते काय आहे बघा मित्रांनो, आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई या कार्यालयातील जनतेच्या जिव्हाळ्याचे नित्य नियमित निर्णय व काही महत्त्वाचे धोरण, प्रशासकीय निर्णय या संदर्भात हे अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे की महत्त्वाच्या सर्व बाबी आरोग्य विभागाच्या बघा psd.maharashtra.government.in व nhm.maharashtra.government.in ह्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतात. म्हणजे काय, तर आरोग्य विभागासंदर्भात किंवा जे काही वॅकन्सीज येणार आहेत बघा महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेबद्दलच्या जे काही वॅकन्सीज पाहायला मिळतील ते संपूर्ण तुम्हाला या दोन, बघा हे दोन जे आपल्याला वेबसाईट पाहायला मिळतात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहेत. बघा, ठीक आहे. आता यामधलं महत्त्वाचं तुम्हाला या खालच्या 3 पॉईंटमध्ये पाहायला मिळणार आहे बघा की सार्वजनिक आरोग्य विभाग पूर्वतयारी पदभरती 2026 बाबत, ठीक आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. या दोन वेबसाईटवर दोन्ही अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती टाकली जाईल असं आयोगाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा पुढील महिनाभराच्या आत, मग आता बघा हे तारीख कोणती आहे, 21 ऑगस्ट 2026, बरोबर आहे, ही आहे डेट, बरोबर आहे. या डेटला शेवटचा अपडेट दिलेला आहे आणि त्यामध्येच त्यांनी काय सांगितलेलं आहे की पुढील महिन्याभराच्या आत आरोग्य भरती जाहीर होईल. म्हणजे मित्रांनो, आरोग्य विभागाच्या जागा या कधीही येणाऱ्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे वॅकन्सीज आलेल्या दिसणार, म्हणजे जागा आलेल्या दिसणार. म्हणून आता कुठेतरी जोमाने तयारीला लागण्याची वेळ आलेली आहे. बघा मित्रांनो, 21 ऑगस्ट, ठीक आहे, अपडेट, आणि इथून महिन्याभरामध्ये ऍड येईल, म्हणजे 21 सप्टेंबर पर्यंत ही ऍड येण्याची शक्यता आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये एनी हाऊ ही ऍड यायलाच पाहिजे. बघा मित्रांनो, तर बघा आता तुम्हाला माहित आहे ऍड आल्याच्या नंतर फॉर्म भरणं सुरू झाले की परीक्षा तिथून जास्त दिवस राहत नसते. बघा मित्रांनो, आणि आपल्याला अभ्यासक्रम वगैरे सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहणारच आहोत. बघा, ठीक आहे, चालेल. तर बघा कंटिन्यू करूया. बघा यामध्ये तुम्हाला दिसेल, ठीक आहे, की एकूण जागा 7195 आहे. खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत बघा, ठीक आहे. मग त्या कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत, त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे, तर ते संपूर्ण माहिती या ठिकाणी बघूया आपण, ठीक आहे. शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओला टिकून राहायचं आहे बघा.
ठीक आहे, क्लिअर. त्यामध्ये बघा पात्रता काय, अत्यंत महत्वाची पात्रता बघा मित्रांनो, ठीक आहे. हे माहीत असलं पाहिजे. ह्याच तर गोष्टी, या गोष्टी ज्या आहे ना आपल्याला माहीतच पडत नाही बघा मित्रांनो, मग वॅकन्सी येतात आणि निघून जातात. बरोबर आहे. बघा काय म्हटलेलं आहे यामध्ये 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप साऱ्या वॅकन्सीज तुम्हाला यामध्ये दिसेल बघा मित्रांनो, ठीक आहे. 10वी पास असणारे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा ग्रुप डी च्या, ग्रुप सी च्या वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वॅकन्सीज आहेत. सोबत बघा तर 10वी 12वी पास सोबत तुम्हाला काही पदांसाठी MSCIT सुद्धा कंपल्सरी केलेलं आहे, ठीक आहे, किंवा टायपिंग सुद्धा कंपल्सरी केलेलं आहे. प्रत्येक पदासाठी नाही, काही महत्त्वाचे असे जे पद आहेत त्यामध्ये क्लरिकलचे काही पोस्ट असेल त्यासाठी मग तुम्हाला टायपिंग लागेल बघा, ठीक आहे. तर असं लक्षात ठेवायचं ओव्हरऑल 10वी ते 12वी, ठीक आहे, एज्युकेशन या बेसवर तुम्हाला ही वॅकन्सी आलेली दिसेल बघा, ठीक आहे. चालेल. त्यामध्ये बघा मित्रांनो डॉक्युमेंट्स काय काय लागेल बघा मित्रांनो, ठीक आहे, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत, अत्यंत महत्त्वाचं आहे बघा, ठीक आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिलेलं आहे. आता वॅकन्सी 10वी 12वीच्या बेसवर आहे म्हणून 10वी आणि 12वीची मार्कशीट असेल, ठीक आहे, 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल ते तुम्ही रेडी ठेवा, ठीक आहे. एका जागेवर नसेल तर एका जागेवर कलेक्ट करा, आपले डॉक्युमेंट व्यवस्थित रेडी ठेवा पूर्ण, ठीक आहे. सोबत जर समजा काही वॅकन्सीच्या पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन बेसवर असेल किंवा डिप्लोमा बेसवर असेल तर ते सर्व एका ठिकाणी करून ठेवायचे आहे तुम्हाला. बरोबर आहे. सोबत बघा काही पदांसाठी MSCIT सर्टिफिकेट आहे, टायपिंग सर्टिफिकेट आहे किंवा काही टेक्निकलचे सुद्धा या ठिकाणी वॅकन्सी राहणार आहे. तर तांत्रिक कौशल्य प्रमाणपत्र जे तुमच्याकडे असेल ते रेडी करून ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. चालेल. सोबत बघा आता हे कॉमन आहे, कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल बघा, ठीक आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर लागेल, काही EVS गटामध्ये मोडणारे EVS सर्टिफिकेट लागेल, ठीक आहे. आणि यामध्ये ग्रुप डी ची जे पोस्ट आहे बघा चालकाची, बरोबर आहे, वाहन चालकाची जे पोस्ट आहे त्यासाठी चालक पदासाठी ड्रायव्हिंग लायसन असणं खूप महत्त्वाचं असते बघा, ठीक आहे. तर हे सर्व म्हणजे काय तर एकाच जागेसाठी सर्व डॉक्युमेंट नाही लागणार आहे बघा, ठीक आहे, किंवा एकाच कॅटेगरीसाठी सर्व डॉक्युमेंट नाही लागणार आहे. बरोबर आहे. म्हणजे काय ज्याला जे डॉक्युमेंट लागतात त्यांनी हे रेडी ठेवायचे. ही आहे लिस्ट तुमची कशाची, कागदपत्रांची, डॉक्युमेंटची बघा, ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो वयोमर्यादा किती आहे, ठीक आहे. तर कोण विद्यार्थी, किती वर्षाचा विद्यार्थी हे फॉर्म भरू शकणार आहे, तर बघा 18 ते 38 वर्ष वयोगटातील प्रत्येक विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो बघा, ठीक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक्सटेन्शन दिल्या जात आहे. जो कॅन्डिडेट OBC बघा प्रवर्गातील असेल तर त्याला 38+3 वर्ष सवलत, बरोबर आहे. म्हणजे मॅक्झिमम 38+3 जर म्हटलं तर किती होत आहे बघा 41 वर्ष होत आहे, बरोबर आहे. किंवा SC ST कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर 38+5 म्हणजे किती 43व्या वर्षापर्यंत सुद्धा तो फॉर्म भरू शकतो. किंवा एखादा विद्यार्थी काय असेल PWBD म्हणजेच काय तर दिव्यांग कॅटेगरीतील असेल, बरोबर आहे, दिव्यांग असेल, बरोबर आहे, त्याच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तर त्यांना 38+10 वर्षाची सवलत म्हणजे 48व्या वर्षापर्यंत असणारा व्यक्ती सुद्धा फॉर्म भरू शकतो जो दिव्यांग आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. तर लक्षात ठेवा वयोमर्यादा क्लिअर, ठीक आहे, क्लिअर कट सर्व आहे बघा. त्यानंतर बघा वेतन श्रेणी, सगळ्यात महत्त्वाचं तर हेच असते ना बघा मित्रांनो, बरोबर आहे, ठीक आहे. तर आपण अभ्यास करत आहोत कशावर, नोकरीवर लागण्यासाठी, ठीक आहे, नोकरीचा पगार मिळाला पाहिजे त्यासाठी, बरोबर आहे. तर बघा गट क गट ड आणि यामध्ये जे नर्स नावाचं जे पद आहे, ठीक आहे, त्यासाठी सुद्धा बघा पहिले बघून घेऊया. गट क चे जे पोस्ट आहे ज्यासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याचा मिनिमम आणि मॅक्झिमम पगार दिलेला आहे बघा. कमीत कमी 19,900 रुपये, बरोबर आहे, स्टार्टिंग पेमेंट राहणार आहे तुमचं आणि ते 1,12,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकते बघा, ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर गट ड ची पोस्ट बघा मित्रांनो मिनिमम हे 15,000 रुपये पगार राहणार तर मॅक्झिमम 47,000 पर्यंत सुद्धा पेमेंट या ठिकाणी राहू शकते बघा, ठीक आहे. त्यानंतर बघा जे नर्स बघा आपण पाहतो ना GNM वगैरे, ठीक आहे, आपण पाहतो नर्स जे पद आहे तर त्यामध्ये 35,400 रुपयापासून तुमची स्टार्टिंग राहू शकते तर तो पगार जाईल 1,22,800 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो बघा. तर हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो, वेतन श्रेणी बघा मित्रांनो, क्लिअर. तर बघा हे इत्तमभूत सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सोबत आता अभ्यासक्रम काय असणार आहे बघा मित्रांनो, तर लक्षात ठेवा मराठी विषय तुम्हाला राहणार आहे यामध्ये, बरोबर आहे. त्यानंतर बघा तुम्हाला गणित विषय राहणार आहे, गणित विषय राहणार आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता विषय राहणार आहे बघा, लक्ष द्या व्यवस्थित, बुद्धिमत्ता हा विषय राहणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा GK GS ज्याला आपण म्हणतो जनरल नॉलेज किंवा जनरल स्टडी हा विषय राहणार आहे, बरोबर आहे. GK किंवा GS हा विषय राहणार आहे, ठीक आहे. बघा किती विषय आहे बघा मित्रांनो, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GK GS
आणि बघा जे ग्रुप सीचं पद राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट सुद्धा राहणार आहे, बरोबर आहे. आणि जे काही टेक्निकल पोस्ट आहे, टेक्निकल पोस्टवाल्यांसाठी मग टेक्निकल सिलेबस तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. त्या संदर्भात सुद्धा ठीक आहे नवीन अपडेट जशी आली तशी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येणार आहे बघा मित्रांनो. तर एवढ्या सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी ठीक आहे करून ठेवायचे आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला यूट्यूब लेक्चरला पाहायला मिळेल आणि लवकरात लवकर तुम्हाला आरोग्य सेवकासंदर्भात किंवा आरोग्य विभागासंदर्भात ज्या काही वॅकन्सीज आहेत त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी बॅच पण लॉन्च करून दिल्या जाईल बघा मित्रांनो. काही काळजी करायची नाही आहे. यूट्यूबला तुम्हाला या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक वॅकन्सीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. बघा फॉर्म कधी भरायचा, कसा भरायचा, सर्टिफिकेट काय लागतात, वयोमर्यादा काय आहे, बारीक सारीक सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील बघा मित्रांनो. तर सरळ सेवेसंदर्भात जेवढ्या काही वॅकन्सीज आहेत ठीक आहे जे कोणत्या वॅकन्सी येणार आहेत ते सर्वच्या अपडेट तुम्हाला विदर्भ सरळ सेवेच्या चॅनलवर मिळणार आहे. आणि त्यानंतर बघा ही PDF असेल किंवा यामध्ये जे परिपत्रक आपण पाहतो हे परिपत्रकाची PDF असेल हे तुम्हाला विदर्भ सरळ सेवेच्या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळणार आहेत, बरोबर आहे. तर विदर्भ सरळ सेवा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. कारण आलेल्या वॅकन्सीज आपण अभ्यास करत आहोत आणि छोट्या मोठ्या वॅकन्सीज हातातून जर निघून जात असेल तर त्या अभ्यासाला महत्त्व नाही बघा मित्रांनो. चालेल बघा मित्रांनो, पुढची माहिती आल्याच्या नंतर लगेच आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया, ठीक आहे. तोपर्यंत तुम्हाला चांगला अभ्यास चालू करायचा आहे बघा. थँक्यू सो मच.